हळूहळू घाल जरा हळूहळू घाल, हळूहळू घाल जरा हळूहळू घाल. मुद्दा लई मस्त आहे बरं का आज, मजेदार. तर तुम्हाला माहित नाही ना मजा येते का नाही. हा बरं ठीक आहे, तुम्हाला मजा येऊ की नाही येऊ, पण बघावंच वाटलं, ऐकावंच वाटलं ह्या चिकन्या चोपड्या स्त्रीच्या वाणीतून काहीतरी चुकीचं. तर मग ऐकायचंय ना, ऐकायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक पण करायचं, नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायचं माझं चॅनल, कळलं का. हळूहळू घाल गड्या हळूहळू घाल, हळूहळू घाल गड्या हळूहळू घाल. अहो माय, हातात बाईला बांगडी घातली तरच बाई शोभून दिसतीया, कळलं ना. हा, पण ती बांगडी घालायच्या अगोदर साईज माणूस बघते का नाही. साईज मोठ्या साईजच्या बांगड्या घातल्या तर जास्त काळ टिकणार नाहीत, फुटून जात्यात. त्याच्यामुळं थोडं साईजनं छोट्या बांगड्या बघून बघून हातामध्ये भराव्या लागतात, घालाव्या लागतात. त्यासाठी हात कसा असा दाबावा लागतं, रगडावा लागतं आणि मग ती बांगडी घालावी लागते. तिथं काय म्हणते स्त्री, हळूहळू घाल गड्या हळूहळू घाल, हळूहळू घाल गड्या हळूहळू घाल. दुखतंय ना कधी कधी, हात रक्ताभोंबाळ होतो काच लागला तर, बांगडीचा काच होतो का नाही. एकदम असं हातामध्ये असं हे झाल्यावर कडक कडक असं, म्हणजे बांगडी टाईट चालल्यावर त्रास होतो. आणि बांगडी जर नाही घातली तर बघा बाई कशी दिसते, मी कशी दिसायले, एकदम निवळ वाह्यात. बांगडीनं बाई ती एकदम अशी भारतीय नारी संस्कृती जपल्यासारखी वाटतीय त्या बाईनं. आता आपल्या भारतामध्ये संस्कृती जपायची म्हणलं तर अगदी एकदम असं जबाबदारीने वागावं लागतं. एकदम असं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात, जशा की बघा शिर्डीला, पंढरीला पायी पायी लोक जातात आणि त्या प्रत्येक मंदिरात जाऊन घंटा वाजवतात. घंटा घंटा मंदिरात जाऊन घंटा वाजवतात बरं का, पुरुष महिला. आणि तिथे कुणीतरी काय म्हणतं माहिती आहे का, चिकन्या चोपड्या स्त्रियांना दर्शनाला घेऊन येऊ नका. चिकन्या चोपड्या स्त्रियांना दर्शनाला घेऊन येऊ नका, कारण की त्यांची नजर असतीया त्या प्रसादामधल्या लाडू केळावर. आता हे काय खरंच आहे का बरं. म्हणजे चिकन्या चोपड्या असू की नसू, पण त्यांची नजर खरंच लाडू केळावर असती का प्रसादामधल्या. त्या दर्शनाला जात्यात,
मग असा उलटा अर्थ का काढायचा बरं महिलांबद्दल? आ? आणि महिला कधी एकट्या जातात का? जात नाहीत. सोबत कुणी ना कुणीतरी असतंय, त्यांच्या घरातलं बाहेरचं असतंय का नाही? तरी सुद्धा महिलांची नजर त्या रोखून धरीत नाहीत. त्यांची नजर अशी तरा 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 डोसक्यातल्या केसातल्या उवासारखी तरा 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 करीतीया. आणि त्या मंदिरात कशा कशावर नजर जाती त्या स्त्रियांची, महिलांची. ते पुरुषांना भरवसा नाही. म्हणून ते पुरुष काय म्हणतो, चिकन्या चोपड्या स्त्रियांना मंदिरात प्रवेश नाही. प्रवेश नाही म्हण कुण्या कुण्या मंदिरात महिलांना. तर बघा, महिला त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या कशामुळे? प्रत्येक ठिकाणी महिला जशी बांधल्या गेली ना, तशी त्यांची आवश्यकता पण आहे. तुम्ही समजूनच घेत नाहीत तर काय आहे? जिथं वापर करून घेता येतंय तितकंच त्या महिलांना महत्व देता तुम्ही लोक, आणि बाकी एकदम तिला सांदीला टाकल्यासारखं टाकून देता. चुला आणि मूल एवढंच तुझं काम आहे. असं असं कुठं असतंय होय? खांद्याला खांदा, पायावर पाय देऊन त्या नवऱ्याच्या जोडीला संसार करावा का म्हणून म्हणते तू? मग का म्हणून म्हणते तर सांगा बरं. नवऱ्याच्या पायावर पाय देऊन बायकोनं संसार करायला पाहिजे असं म्हणतेत का नाही? मग का म्हणते तर? तिथं गरज असते का नाही? संसार करायला बाईची गरज असते म्हणून म्हणायचं नवऱ्याच्या पायावर पाय देऊन संसार करून दाखवायचा. नवऱ्यासोबत नाही संसार करून दाखवला की मग त्या बाईला असं एवढं म्हणजे तिचं जगणं अवघड करून ठेवते, अवघड करून ठेवते की ते अवघड करून ठेवणारे सगळ्यात पहिले त्या महिलेचेच जवळचे असते. जवळचे मग आता ते कुणी बी असू द्या की, रक्ता मासातले असू द्या, म्हणून त्या महिलाला एकच विचार येतोय आपल्याला. ते म्हणतात ना, चुलीचं लाकूड चुलीलाच जळायचं असतंय, चुलीचं लाकूड चुलीला जळायचं असतंय. तर बिचारी गपगुणानं त्या दिल्या घरी बांधलेल्या खुट्ट्याला पडून राहतीय. पण तिथं बी तिला असं म्हणजे गृहीत धरलं जातंय, असं गृहीत धरलं जातंय की तिच्या लेण्या नेसण्या वागण्यावरून. आता मी बांगड्यात भरीत नाही, का म्हणून भरीत नाही माहिती आहे का? तर ह्या करोना काळामध्ये ना डोक्याला फॅट बसला होता माझ्या. त्याला लय मोठं कारण आहे. आपल्या जीवनातला आणि आपल्या शरीराचा एखादा भाग अपायी जर झाला तर त्या आपण पूर्ण आयुष्य
त्याच्या वाचून कुठं ना कुठं तरी अडखळून पडताव का? अडखळून असं म्हणजे आपल्या शरीराचा एखादा अवयव कमजोर असला तर जीवनामध्ये आपल्याला कुठं ना कुठं तरी त्या शरीराच्या एखाद्या अवयवाची कमजोर पडलेल्या गरज भासते का नाही सांगा तुम्ही? हा थोडक्यात सांगायचं म्हणलं तर हाताचा अंगठा आहे. आता त्या अंगठाच नसल्यावर ह्या अंगठ्याची गरज पडणार का नाही कुठं ना कुठं तरी? आणि तशी घटना माझ्या जीवनात घडलेली आहे. मला ज्या गोष्टीची वारंवार खूप 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 ह्या जगामध्ये ज्या लोकांची गरज होती ना, तेच हिसकावून घेतले हो माझ्यापासून. त्याच्यानं ते पूर्ण जीवनच अपायित झालेलं आहे माझं. त्याच्यामुळं मी भटकले का नाही अशी गोष्ट असते. आता भटकल्याचा अर्थ असा बी नाही की ज्यांच्यामुळं मी भटकले त्यांच्या परवरिशीवर काही कुठला तडा जाऊ द्यायले आहे. तडा जाणं कशाला म्हणते तर? तडा जाणं कशाला म्हणते तर? ज्या खुट्याला बांधलंय त्या खुट्याला पडून राहण्याला दिल्या घरी सुखी राहा किंवा मरून जा, पण दिल्या घरी राहा. आणि त्या खुट्याला जिथं बांधलंय तिथं पडून राहणार नीला कसं काय बरं तुम्ही दोष बाद ठरविताना सांगा? त्यासाठी तुम्हाला असे गुणधर्म शोधून काढावे लागतील ना, ज्याने दोष बाद होतो माणूस. म्हणजेच नवरा दिला टाकून निघाली इकडं तिकडं ह्याच्या त्याच्या संग वागायली मनासारखं सगळं. लेकराला ओळखीला न, नवऱ्याला ओळखीला न, संसार कळना न, काहीच नाही. रात्रंदिवस उचलायली कुणाला बी निघायली. हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. काय काय सांगत बसू जाऊ तुम्हाला, तुम्ही समजून घ्या जा ना. आता हे कुठंतरी थोडंसं बोलणं चालणं वागणं हे असं आपलं आपलं पर्सनल ह्याच्यामध्ये कशामध्ये आपल्या आपल्या कशामध्ये म्हणते तो काय म्हणते तो बाउंड्री का काय म्हणते तर जाऊ द्या, असल्या काय असायचं ती. पण हे नुसत्या बोलण्या चालण्यावरून जर कुणी गणित काढीत असलं कुणाचं तर त्यांच्या इतके महामूर्ख कोण आहेत का? कुणी नाहीत. म्हणजे पहिली गोष्ट तर आपलं बघायचं सोडायचं आणि दुसऱ्याचं गणित काढीत बसायचं. हे किती बरोबर आहे? चुकीचं आहे ना राव. करा टाइमपास करा. आपण टाइमपास करायचा आहे. आपलं आयुष्य आपल्याला जेवढं काय उरलंय तेवढं काढावं तर लागणारच आहे. काय किडा मुंगी आहे का काय? हे जीव हे अंतकरण किडा मुंगी आहे होय? पायानं रगडलं की जागेवर चपटलं, पाणी पाणी झालं नाही. तसं नाही. हे मानवी आपलं जीवन जे आहे ना त्याच्यामध्ये कुणालाच असं वाटत नाही की आता आपलं मानवी जीवन बस झालं. येणारा ते प्रत्येक दिवस जगावा वाटतं. आणि ते पण कसा? सगळ्यात भारी
सगळ्यात भारी. खरं आहे का नाही? तर तसंच काहीतरी समजा. आणि आपलं राहिले आयुष्य किती राहिले माहिती नाही कोणाला. आहे का माहिती कोणाला? कोणालाच नाही. पण हाऊत ना आपण आता सध्याच्या घडीला. घ्या आनंद. कळलं का? हळूहळू घाल गड्या, हळूहळू घाल. हळूहळू घाल गड्या, हळूहळू घाल. हातात बांगडी घाल म्हणायली व हळूहळू. हा, हातात बांगड्या घाल म्हणायली हळूहळू. कळलं? तर हे अशा अर्थ बरेच आहेत. आपल्याला कुठं जमत येतं बोलायला. त्या फीडमध्ये समजायचं वाटचाल केली आहे म्हणजे वाटचालीला सुरुवात केली आहे. माहित नाही किती जमतंय किती नाही. ती तुमचा जर सपोर्ट मिळाला तर कुठं ना कुठं तरी ते जी वाटचाल सुरू केली ना आपण नवी, त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल तुमच्या सपोर्टाने. हा, म्हणून म्हणलं सपोर्ट करा आणि लाईक करा, फॉलो करा, ते सबस्क्राईब करा, बेल आयकन घंटी दाबा. घंटीचा उल्लेख केलाय किंवा मंदिरात जाऊन घंटा वाजवितोय माणूस पायी पायी जाऊन. असं संघर्षित करावंच लागतंय बघा. हा हा तर ह्या गोष्टी बोलता बोलता जर कुणाला कळालं असेल मी काय बोलून गेले, त्यांनी कमेंट करून सांगा. अजून एकदा मी तुम्हाला सांगते, हातात बांगड्या नाही घालणं, थोडंसं कुठंतरी सगळं आपलं जे आहे संस्कृती, हा भारताची संस्कृती म्हणजे साडी, चोळी, बुचुडा, कुंकू, हळद, नथ प्रत्येक ठिकाणी बाईला बांधून टाकलेला आहे. आणि त्यातूनच मला बघून तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टीतून ही बाई कुठंतरी मुक्त होताना दिसतीये. नाहीत हातात बांगड्या, जिपऱ्या खुल्ल्या, कवा चडी तर कवा शर्ट तर कवा बनेल तर कवा परकर तर कवा साडी तर कवा पॅन्ट तर कवा काय. हे सगळं कशामुळं? तर बघा, हे सगळं दुसऱ्या कोणामुळंच नाही, दुसऱ्या कोणामुळंच नाही, ते बी सांगते मी तुम्हाला. दुसऱ्या कोणामुळं का नाही तर दुसऱ्यांना काय घेणं देणं आहे. पहिली गोष्ट, दुसऱ्यांना काय घेणं देणं आहे. नागडं भोंगळं कोण कसं त्यांचं आयुष्य जगायलंय, हाय का काय घेणं देणं. दुसऱ्यांना काय सुद्धा घेणं देणं नाही. आणि हा दुसरी गोष्ट, आपलं आयुष्य आपण जगताना पद्धतीनं जगावा, हे बी माहिती आहे की राव. पण आपलं आयुष्य पद्धतीनं म्हणा किंवा अजून चांगलं जगायला केव्हा मजा येते तुम्ही सांगा. केव्हा मजा येते? जेव्हा आपल्या स्वतःच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी कशा परफेक्ट असतात. हा, परफेक्ट. आपल्याला खास करून बाकीचं सगळं काही असू की नसू,
पण आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट जर आपल्या सोबत असेल तर आयुष्य जगायला खूप 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 आनंद येतो आणि अजून 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 त्या आयुष्यामध्ये आपण खूप छान जगण्याचा प्रयत्न करतो. आता मी हे सगळं सांगायले हे तुमच्यावर बी लागू होतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवं ते मिळालं तर तुम्हाला आयुष्य नको वाटणार आहे का? नाही. अजून अजून आयुष्य जगायला छान वाटणार आहे. पण मी जे जगते ना एकदम आउटसाइडला गेल्यासारखं, दिशाभूल झाल्यासारखं, मनात असेल तेच बोलायचं, मनात येईल तसंच वागायचं, म्हणजे कुठल्याच गोष्टीवर नियंत्रण नाही असं समजू नका. ज्या गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं असतं अगदी तंतोतंत नियंत्रण असतं बरं का. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगते, आता मी सोशल मीडियावर आहे. ह्या सोशल मीडियावर एका प्रकारचं, एका वागणुकीचं सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखी सेम आहे असं आहे का? अजिबात नाही. तर मग ह्या सोशल मीडियावर असे लोक माझ्या चॅनलवर, माझ्या आयडीवर, माझ्या काय म्हणते तो फेसबुक अकाउंटवर, प्रत्येक ठिकाणी कोण कसे आहेत सांगू शकता का? कुणी सुद्धा सांगू शकत नाही. पण मी सांगते तुम्हाला, कोणी कसंही असू द्या, त्यावरून मला कुठेच काही घेणं देणं नाही. पटतंय का? तुम्हाला जर खात्री नसेल तर तुमच्यापैकी जे लोक तुम्ही जेव्हापासून मला ओळखता तेव्हापासून तुमच्याबद्दल माझ्या मनात काही उलटसुलट भावना कधी व्यक्त होताना आढळून आले का? तुमच्या समोर. म्हणजे असं एखाद्या व्यक्तीला साईटला काढलं आणि गुलू 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 लागली करायला. आम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल? तू कशी सांगशील आम्हाला? तू का कळू देशील आम्हाला? असं मनामध्ये तुमच्या येऊ शकतं. पण नका तसं मनामध्ये माझ्याबद्दल कुणी सुद्धा आणू नये. का? तर ह्या भरलेल्या सोशल मीडियावर मी कुठेही कोणाशीच निगडीत संवाद करत नाही बरं का कधी. जर कोणासोबत मी संवाद केलेला असेल तर तुम्ही ते म्हणतात ना, प्रूफ के साथ मेरे सामने आ जाओ. अरे बाबा, आयुष्य आपल्याला जगायचंय, म्हणून थोडंसं कुठंतरी वाटतंय तसं काय हरकत आहे जगण्याला. म्हणजेच आता मी व्हिडिओ काढते म्हणे तसं, म्हणजे माझ्या म्हणजे एकदम दिलखुलास मोकळ्या मनाने वागते. काय घेऊन जायचंय? काय घेऊन काय जायचंय? काही सुद्धा नाही. तुम्ही दुसऱ्यांसाठी पूर्ण आयुष्य जगा, दुसऱ्यांच्या भल्यासाठी. तुम्ही तुमचं स्वतःचं ते सर्वस्व म्हणजे पूर्ण जीवन अगदी दुसऱ्यांसाठी तुमच्याच्यानं घडतंय तसं तुम्ही वागा. पण शेवटी शेवटच्या टप्प्याला तुम्ही फक्त तुम्हीच आहोत बरं का.
दुसरं कोणी नाही, दुसरं कोणी नाही. हे अनुभव जवळून घेतलेला आहे. जसं की दुसऱ्यांचं काय माहिती नाही, पण आली बघा हिंडून फिरून तिथंच. जे पूर्ण व्हिडिओमध्ये मी बोलायले, आपल्याला जे हवं असतंय तेच हिडावून घेतलेलं म्हणजेच माझे मायबाप. नवरा नवरा असतो आणि लहानपणापासून ज्या नवऱ्यापाशी बाई नांदली ना, तिचं आयुष्य तिनं कसं जगत आली ते आईबापाशिवाय दुसऱ्या कोणाला माहिती नसतंय. आईबापाशिवाय दुसऱ्या कोणाला माहिती नसतंय. आणि आयुष्यामध्ये जसं जसं घडत येतंय तसं तसं त्या त्या परिस्थितीमध्ये फक्त न फक्त जन्म देणारे मायबापच आपल्या पाठीशी उभा असते. तर आता तुम्ही समजून घ्या, ही जाणीव आणि हे अनुभव हे मी डोक्यातून काढू शका नाही. आता ह्याच्यात माझा काय दोष आहे सांगा तुम्ही? म्हणजे माझं आयुष्य जगायला मला जशी नवऱ्याची गरज आहे तसं मला माझ्या मायबापाची गरज होती अजून काही काळ. तुम्हाला मी पहिलेच एका वाक्यात सांगितले, नवरा नवरा असतो, नवरा नवरा असतो. यार नाही इलाज असतंय. आणि माझ्यासोबत तेच घडलंय. म्हणजे जे नवरा आहे ना, लहानपणापासून मी त्याच्या सोबत जगत आले, वागत आले. कुठे ना कुठे तरी त्याच्यामधलं जे चांगुलपण आहे ना, थोडंच असू द्या, आणि त्याच चांगुलपणाला असं कवटळून धरून त्याच्यासोबत मला आयुष्य जगावं लागायले. आत्ता 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 कुठंतरी जितकं काय किंचित का होईना जे त्या नवऱ्यामध्ये चांगुलपण आहे ना, त्यालाच कवटळून धरायले नाहीलाच. जेव्हा मायबापा होते तेव्हा लय गोष्ट वेगळी होती, लय गोष्ट वेगळी होती. म्हणजे कशी वेगळी, मी काय टाकू जात नव्हते नवऱ्याला माझ्या, पण सगळ्या गोष्टी ह्या घरात परपंचात लेकरा बाळासाठी आपल्या जे काही लागत होतं ना, ते सगळं मायबापाची देण होती. कळलं का? म्हणजे लय वाईट दिवस काढे, जाऊ द्या ना ग माय, कुठंच बोलत बसले आपलं ते भटकायलाच बरं आहे का नाही? म्हणजे 2-3 लेकरं, लहानाचे मोठे. हो नक्कीच माझ्या मायबापाचा खूप मोठा हात आहे. अगदी त्यांना शाळेत टाकलंय आमच्या परस्पर माझ्या लेकरायला माझ्या मायबापानं, तर त्यामुळं त्या नावाची हेराफेरी झाली आहे. अशी गोष्ट आहे नवऱ्याचं लक्ष नसल्यामुळं. जसं दिसतंय तसं नसतंय, म्हणूनच जग फसतंय. मला माझे मायबाप पाहिजेत, मला माझे मायबाप पाहिजेत माझे मायबाप. मला आयुष्य पहिल्यासारखं जगायला. माझं जे आयुष्य होतं ना, लय 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 छान होतं.
माझं हृदय मान्य करीत नाही. गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत. हे जर मी जवळून अनुभवायला लागले ना तर खूप 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 त्रास होतो, खूप त्रास होतो. म्हणून मला ते गेलेले दिवस अनुभवायचे नाहीत आणि ते विसरण्यासाठी मी अशी वागते. आज काय झालं माहित नाही मला. मी मुद्दा खूप छान घेऊन आले होते. माहित नाही मला, असू दे, जाऊ द्या, मी इथंच थांबते.